सिंपल रेसिपीज विथ गौरीमध्ये सर्वांचे मनापासून स्वागत. हिवाळा चालू झाला की प्रत्येक घरात बनले जाणारे डिंकाचे पौष्टिक लाडू आज आपण बनवणार आहोत. तर बघूया त्यासाठीचं साहित्य. मी इकडे 3 वाटी सुकं खोबरं तुकडे करून मिक्सरमधून फिरवून घेतलेलं आहे. तुम्ही किसून घेतलं तरी सुद्धा चालेल. त्याचबरोबर 100 ग्रॅम डिंक इथे घेतलेलं आहे. 100 ग्रॅम हलीम घेतलेले आहे. 100 ग्रॅम काजू, 100 ग्रॅम बदाम हे थोडेसे मिक्सरमधून थांबून थांबून असे फिरवून घेतलेले आहेत. त्याचबरोबर पाव किलो गव्हाचे पीठ घेतले आहे. एक मोठा वाडगा भरून मखाने घेतलेले आहेत. 100 ग्रॅम खारीक पूड घेतली आहे. 2 मोठे चमचे खसखस आहे. 2 चमचे सुंठ पावडर घेतलेली आहे आणि 1 चमचा मेथी पावडर घेतलेली आहे. एक मोठा चमचा मी मेथी पावडर घेतलेली आहे. त्याचबरोबर गूळ मी इथे अर्धा किलो चिरून घेतला आहे. याचं प्रमाण आपल्याला कसं घ्यायचंय हे मी तुम्हाला सगळ्यात शेवटी सांगते. त्याचबरोबर तूप सुद्धा पाव किलोपेक्षा थोडं जास्त आहे, म्हणजे 300 ते 350 ग्रॅम तूप मी इथे वितळवून घेतलेलं आहे. तूप मोजताना ते नेहमी वितळवून मोजावं. आता सगळ्यात आधी कढईमध्ये मी सुक्कीच आपल्याला खसखस भाजून घ्यायची आहे. तूप वगैरे काही घातलेलं नाहीये. कोरडीच खसखस 1-2 मिनिटं भाजून घेतली आहे. आता कढईमध्ये 1 चमचा तूप घालून त्यामध्ये मखाने भाजून घ्यायचे आहेत. ही सर्व जिन्नस भाजताना आपल्याला गॅस एकदम मंद ठेवायचा आहे. कुठेही गॅस अजिबात फास्ट करायचा नाहीये. मखाने भाजताना तर जरा सुद्धा गॅस फास्ट झाला तर मखाने लगेच करपले जातात. एक 7 ते 8 मिनिटात एक मखाना असा कुस्करून बघायचा आहे. तो छान क्रिस्पी असा झालेला असला की मखाने आपल्याला काढून घ्यायचे आहेत. त्याच कढईमध्ये पुन्हा 1 चमचाभर तूप घेतलं आहे आणि यामध्ये खारीक पावडर भाजून घ्यायची आहे. खारीक पावडर भाजताना सुद्धा हात अजिबात बाजूला घ्यायचा नाहीये, कारण ती लगेच खाली लागते, लगेच जळली जाते खालतून. त्यामुळे सतत हलवायचं आहे आणि एक 4 ते 5 मिनिटं मंद गॅसवरती खारीक पावडरचा रंग थोडासा चेंज होईपर्यंत खारीक पावडर सुद्धा भाजून घ्यायची आहे. तुम्ही बघू शकताय ही सुद्धा आता काढून घ्यायची आहे. 1 चमचा तेल आणखीन घातलं आहे आणि त्यामध्ये काजू आणि बदाम जे ड्रायफ्रुट्स तुम्हाला घ्यायचे असतील ते ड्रायफ्रुट्स तुम्ही वापरू शकता. ते सुद्धा तुपावरती आपल्याला परतून घ्यायचे आहेत. तुम्हाला जर पावडर करायची असेल पूर्णपणे तर तुम्ही पावडर सुद्धा करू शकता. मी ते थोडेसे तुकडे आणि थोडी पावडर असं ठेवलेलं आहे. 7 ते 8 मिनिटात याचा सुद्धा खमंग सुवास यायला लागला की आपल्याला हे सुद्धा काढून घ्यायचे आहे. त्याच्यामध्येच आता पुन्हा 1 चमचा तूप टाकलं आहे आणि सुकं खोबरं आपल्याला भाजून घ्यायचं आहे. सुकं खोबरं भाजताना सुद्धा लक्षपूर्वक भाजावं लागतं, नाहीतर खालून ते लगेच करपतं आणि या लाडूमध्ये खोबरं जर व्यवस्थित भाजलं गेलेलं नसेल तर लाडूला खवट वास येतो, कारण आपण हे लाडू महिन्याभरासाठीचे बनवतो. त्यामुळे सुकं खोबरं हे अगदी व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे. आता पुन्हा यामध्ये 1 चमचा तूप घेतला आहे आणि हलीम आपल्याला भाजायचे आहेत. हलीम सुद्धा या लाडूमध्ये आवर्जून घालावे, कारण हे सांधेदुखीसाठी वगैरे खूप उपयुक्त आहेत आणि हलीम असे वेगळे खाऊ शकत नाही, कारण ते खूप गुळगुळीत लागतात. त्यामुळे प्रत्येकालाच आवडत नाही. त्यामुळे जेव्हा कधी डिंकाचे, मेथीचे लाडू असे आपण बनवतो तेव्हा हे हलीम यामध्ये नक्की घालायचे आहेत. हलीम सुद्धा चटचट आवाज येईपर्यंत छान भाजून घ्यायचे आहेत. आता सगळ्यात शेवटी आपल्याला 4 ते 5 चमचे तूप घ्यायचं आहे आणि त्यामध्ये डिंक आपल्याला छान फुलवून घ्यायचं आहे. डिंक फुलवताना, तळताना सुद्धा अजिबात घाई करायची नाहीये. पूर्णपणे व्यवस्थित डिंक फुलला गेला पाहिजे. जर डिंक कडक राहिला तर तो मग दाताखाली येतो आणि सगळ्या लाडूची चवच बिघडून जाते. त्यामुळे डिंक हा छान थोडा थोडा असाच आपल्याला तुपामध्ये फुलवून घ्यायचा आहे. एका वेळेला खूप जास्त डिंक फुलवायचा नाही. तर बघू शकता की इथे मी डिंक असा छान तळून घेतला आहे आतपर्यंत. आता सगळ्यात शेवटी जे तूप राहिलं होतं ते घालून त्यामध्ये आपल्याला गव्हाचं पीठ भाजून घ्यायचं आहे. गव्हाचं पीठ सुद्धा आपल्याला छान असं थोडंसं ब्राउनिश रंगावरती भाजायचं आहे. थोडं थोडं तूप घालून भाजून घेतलं तरी सुद्धा चालेल. एका वेळेला सगळं तूप न घालता असं लागेल तसं 2-2, 3-3 चमचे तूप टाकून गव्हाचं पीठ छान बिस्किट कलरवरती आपल्याला भाजून घ्यायचं आहे. 8 ते 10 मिनिटांमध्ये गव्हाचं पीठ भाजताना हाय टू मीडियम फ्लेम ठेवली तरी सुद्धा चालेल. तुम्ही बघू शकताय छान असं मी बिस्किट रंगावरती हे पीठ भाजून घेतलेलं आहे. आता हे सुद्धा मी एका परातीमध्ये काढून घेत आहे.
आता हे सगळं जिन्नस आपलं भाजून तयार झालेलं आहे. आता डिंक मी इथे हा अर्धा डिंक हाताने कुस्करून असा घालणार आहे लाडूमध्ये. आमच्याकडे थोडासा डिंक दाताखाली आलेला चांगला लागतो, आवडतो, म्हणून मी अर्धा डिंक असा कुस्करून घालणार आहे आणि अर्धा डिंक मिक्सरला फिरवून त्याच्या बारीक पूड करून मग वापरणार आहे. तुमच्याकडे जसं आवडत असेल तसं तुम्ही डिंक यामध्ये घालू शकता. आता यामध्ये सुंठ पावडर, मेथी पावडर आणि खसखस घालून आपल्याला हे मिश्रण आधी सुरुवातीला गरम असल्यामुळे चमच्याने मिक्स करून घ्यायचं आहे. कारण हे मिश्रण गरम आहे. चमच्याने थोडंसं कोमट झालं असं आपल्याला वाटलं की मग तुम्ही हाताने याला मिक्स करून घेऊ शकता. आता गुळाचं प्रमाण यामध्ये कसं घ्यायचंय ते मी तुम्हाला सांगते, पण हे मिश्रण आधी आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊया. आता बऱ्यापैकी कोमट हे झालेलं आहे, त्यामुळे हाताने एकदा मी हे छान मिक्स करून घेते, कारण हाताने मिक्स केल्याशिवाय हे मिश्रण व्यवस्थित होत नाही. आता हे आपण एका भांड्यामध्ये घेऊन मोजून घ्यायचंय. तर या वाडग्यामध्ये तुम्ही बघू शकता 1 वाडगा हे मिश्रण झालेलं आहे आणि हे राहिलेलं मिश्रण सुद्धा वाडगाभर होईल. म्हणजे हे 2 वाडगे असं भरून मिश्रण माझं तयार झालेलं आहे. यासाठी गूळ घ्यायचा आहे, तो आपल्याला या मिश्रणाच्या अर्ध्याने घ्यायचा आहे. म्हणजे जर 2 वाडगे हे मिश्रण आहे तर 1 वाडगा भरून आपल्याला गुळाचा वापर करायचा आहे. त्यासाठी मी गूळ चिरून घेतला होता, तो अर्धा किलो होता, तो बरोबर 1 वाडगा भरलेला आहे. म्हणजे या सगळ्या मिश्रणासाठी जर वजनी प्रमाण हवे असेल तर अर्धा किलो गूळ मला लागलेला आहे. पण सगळ्यात सोपं म्हणजे जेवढं मिश्रण आपल्या लाडूचं तयार झालं आहे त्याच्या अर्ध्याने आपल्याला गूळ घ्यायचा आहे. आता गुळाचा पाक आपल्याला बनवायचा नाहीये, फक्त गूळ वितळवून घ्यायचा आहे. त्यासाठी मी 2 चमचे तूप घेतलंय कढईमध्ये आणि जो आपण गूळ घेतला होता तो सगळा आपल्याला यामध्ये घालून घ्यायचा आहे. हाय टू मीडियम फ्लेमवरती गॅस ठेवलेला आहे. सतत कालत्याने हलवून हा गूळ आपल्याला विरघळवून घ्यायचा आहे. गूळ वितळल्यानंतर अजिबात जास्त आपल्याला तो पुढे न्यायचा नाहीये, त्याचा पाक बनवायचा नाहीये. गॅस बंद करायचा आहे आणि लगेच वितळलेला गूळ हा आपल्याला तयार मिश्रणामध्ये ओतून घ्यायचा आहे. मिश्रण सुद्धा आपल्याला गूळ वितळवायच्या आधी सगळं मिश्रण छान तयार करून घ्यायचं आहे आणि मग लगेच गरम झालेला गूळ त्यामध्ये ओतायचा आहे. कारण हे लाडू आपल्याला गरम गरमच वळावे लागतात. थंड झाल्यावर हे लाडू वळले जात नाहीत. त्यामुळे आपल्याला हे लगेच वळायला घ्यायचे आहे. चमच्याने मिक्स केल्यानंतर एकदा हाताने हा गूळ सगळ्या मिश्रणामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे आणि लगेचच लाडू वळायला सुरुवात करायची आहे. मीडियम साईजमध्ये किंवा तुम्हाला हव्या असलेल्या साईजमध्ये हे लाडू बनवायचे आहेत. शक्यतोवर हे लाडू मीडियम साईजचेच ठेवायचे आहेत, जास्त मोठे बनवायचे नाही. कारण ह्यामध्ये बरेच गरम पदार्थ आपण वापरलेले असतात, त्यामुळे हे लाडू असे मीडियम साईजचेच वळावे लागतात. तर तुम्ही बघू शकता अगदी सहज आपला हा लाडू वळला जात आहे. मी हे जे सगळ्या जिन्नसाचं प्रमाण घेतलं होतं ते सगळं मिक्स केल्यानंतर या प्रमाणामध्ये 30 ते 35 लाडू तयार होतात. आता डिपेंड तुम्ही कुठल्या साईजचे लाडू किती मोठे बनवताय त्यावरती आहे. जर थोडे मोठे लाडू वळले तर एक 28 वगैरे लाडू तयार होतील. बाकीचं जिन्नस तुम्ही कितीही घेतलं तरी गुळाचं प्रमाण तुमचं अजिबात चुकणार नाहीत. जेवढं जिन्नस असेल त्याच्या निम्म्याने गुळ घ्यायचा आहे. तर बघा आपले हे लाडू तयार झालेले आहेत आणि 32 ते 34 असे मीडियम साईजचे हे लाडू तयार झालेले आहेत. एक लाडू मी तुम्हाला तोडून सुद्धा दाखवते. छान असा बांधला गेलेला आहे. आपल्या पाकाचं प्रमाण अगदी व्यवस्थित झालेलं आहे. नक्की ट्राय करा. रेसिपी कशी वाटली हे कमेंट करून कळवा. आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. नमस्कार.